नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत। कुर्याद विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर लोकसंग्रहम। देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा। कर्मी भर होवावा तैसा निराशाही। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कर्मयोगाचं अर्थात तिसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। महापुरुषांना स्वतःसाठी कर्माची कोणत्याही प्रकारची अत्यंत आवश्यकता नसतानाही आपलं आचरण प्रमाण मानून अनेक प्रकारचे साधक या मार्गाने अनुकरण करत असतात आणि हा सन्मार्ग त्यांना दाखविण्यासाठी महापुरुष स्वतःच्या जीवनामध्ये कर्म करून दाखवतात। या प्रक्रियेला लोकसंग्रह असं म्हणतात। स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचं कर्माचं प्रयोजन नसतानाही अनेक प्रकारच्या साधकांना अंतःकरण शुद्धीचा मार्ग दाखवावा यासाठी आपल्या जीवनामध्ये महापुरुष निष्काम कर्म कसं करावं, योगाचं अनुष्ठान कसं करावं, उपासना कशी चालवावी किंवा तत्त्वज्ञानाचा प्रकार कसा संपादन करावा, या सगळ्या साधना आपल्या जीवनातून तैसे संत जगी क्रिया करुनी दावी ती अंगी। ते स्वतः उपदेश करत नाही। आता 26व्या श्लोकामध्ये तो विषय येणारच आहे। लोकसंग्रह करायचा असेल तर फक्त ज्ञानाच्या उपदेशातून लोकसंग्रह होत नाही। लोकसंग्रहासाठी स्वतः कर्म करून दाखवावं लागतं। या बाबतीमध्ये पुढे 4थ्या अध्यायामध्ये एक ओवी फार गोड येणार आहे। ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुना मी तुला जे ज्ञान सांगितलं हे फक्त तुला सांगतोय असं नाही, याच्या पूर्वीसुद्धा हे ज्ञान आम्ही पूर्वी सूर्याला सांगितलं आहे। एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः स कालेनेह महता योगो नष्ट परंतप। इमं युवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत। त्या सगळ्या श्लोकाचा आपल्याला आता विस्तार नाही करायचा, पण ज्ञानोबाराय त्या श्लोकाचं भाष्य करत असताना एक परंपरा सांगतात। मनोने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकवा उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा। एकाच ओळीमध्ये ज्ञानोबाराय 3 प्रकारची क्रियापद वापरतात, पण त्या क्रियापदामध्ये क्रम ठेवलेला आहे बघा। मनोने आपण अनुष्ठिली हे क्रियापद ध्यानात ठेवा। मग इक्ष्वाकवा उपदेशिली दुसरं क्रियापद ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा। परंपरेचा विस्तार करायचा असेल तर कोणीतरी त्याचा उपदेश केला पाहिजे, आणि ज्या महापुरुषाला या परंपरेचा उपदेश करायचा आहे त्यांनी त्याचं अनुष्ठान आपल्या जीवनात पहिल्यांदा केलं पाहिजे। ज्याच्या जीवनामध्ये आचरण किंवा अनुष्ठान नाही त्याला उपदेश करण्याचा अधिकार नाही। किंबहुना त्याने वक्तृत्वाने उपदेश केला तर त्याचा प्रभाव चिरकाली स्थिर होत नाही किंवा तो उपदेश चिरस्थायीसुद्धा होत नाही। त्या उपदेशाला कालांतराने ओहोटी लागते किंवा बऱ्याचदा लोक म्हणतात त्यांचं सांगायचं कामच आहे, म्हणजे अनुष्ठानामध्ये ते आणतच नाही। उपदेशाच्या पाठीमागे अनुष्ठानच तशा प्रकारे असावं लागतं तरच प्रभाव होतो, अन्यथा प्रभाव होत नाही। काल परवा आपण उदाहरण पाहिलं आहे शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचं। त्यांच्या भावार्थ रामायण किंवा भागवताच्या श्रवणाला अनेक प्रकारचे लोक यायचे। एके दिवशी एक माता आपल्या मुलाला घेऊन आली, विस्तार करायचा नाही आपल्याला ते ज्ञातच आहे, आणि त्या आईने तक्रार केली की महाराज आमचा हा मुलगा गोड खाण्याचा हट्ट करतो, पण गोड असणारा गुळ जर याने खाल्ला की याच्या पोटामध्ये जंत होतात आणि मग पोटदुखीने सतावतो, त्रास देतो, तुम्ही याला सांगा, हा माझा ऐकत नाही। नाथांनी सांगितलं की 7 दिवसानंतर मुलाला घेऊन या, आणि 7व्या दिवशी काय सांगितलं, त्या मुलाला सांगितलं आजपासून अजिबात गुळाचं सेवन करायचं नाही। त्या बाईने आश्चर्य व्यक्त केलं, एवढं एक वाक्य सांगायला 7 दिवस का लागले? नाथांनी उत्तर दिलं, वाक्य सोपं आहे,
पण त्या वाक्याचा उपदेश करायच्या अगोदर तसं अनुष्ठान माझ्याकडून घडलं पाहिजे, याकरिता पहिल्यांदा मी ते अनुष्ठान केलं की 7 दिवसापर्यंत गोड खायचं नाही. तेव्हा तो मुलगा ऐकू शकतो. एरवी बरेच लोक हातामध्ये चहाचा कप घेतात आणि इतरांना सांगतात चहा पिणं वाईट आहे बरं, आणि ते वाक्य संपलं की घोट घेतो. कसा प्रभाव होईल? अनुष्ठान आपण करावं लागतं, मग उपदेशाचा प्रभाव होत असतो. मनोने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली. ज्ञानेश्वरीतल्या आपण पदापदावर, त्यातल्या क्रियापदावर फार गांभीर्याने लक्ष देत नाही. बऱ्याचदा आपल्याला घाई असते किंवा बऱ्याचदा आपल्याला अतिपरिचय असतो, त्यामुळे त्या गांभीर्यामध्ये आपण उतरत नाही. आता एकाच ओळीमध्ये किती वर्म सांगितलं ज्ञानोबारायांनी. अनुष्ठान, उपदेश आणि मग परंपरेचा विस्तार. आपली ही जी परंपरा आली आहे की नाही आदिनाथापासून, या सगळ्या परंपरेचा विचार करा तुम्ही. आदिनाथापासून आलेली म्हणजे भगवान शंकरापासून आलेली परंपरा ती आपल्यापर्यंत आली आहे. एवढा प्रचंड या परंपरेचा विस्तार झाला. त्याचं काय कारण? त्याचं एकच कारण आहे, जे जे आचार्य कोटीतले महात्मे या परंपरेमध्ये जन्माला आले त्यांनी पहिल्यांदा स्वतः ते अनुष्ठान केलं आणि मग उपदेश केला आहे. हे नाथ परंपरेचा विस्तार पाहायचा असेल तर मग आपल्याला नवनाथ भक्तिसार ग्रंथ बघावा लागेल. आणि जर तो तुम्हाला बघायचा नसेल तर मग कुठे जर पोथी चालू असेल तर ते ऐकायला गेलं पाहिजे. श्रावणामध्ये गावोगावी ते असतात. हे परंपराच आहे बघा, या परंपराच आहे. गावोगावी या ग्रंथाचं अनुष्ठान चातुर्मासामध्ये होणं हे अत्यंत आवश्यक आहे. कुठेतरी आपल्याही अंतःकरणामध्ये या परंपरेच्या संस्काराचे बीजारोपण झालं, त्याला कारण आपण ते कुठंतरी गावाकडे ऐकलं आहे. जोपर्यंत हे आपण ऐकत नाहीत तोपर्यंत अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होत नाही, आणि त्या परंपरेचा जर लोप झाला तर मग विस्तार मात्र होत नाही. अनुष्ठान, उपदेश आणि मग परंपरा विस्तार हा क्रम आहे. आणि या क्रमाचा विचार केला तर भगवंताने उदाहरण दिलं आहे पहिल्यांदा जनकादयः, राजर्षी लोकांचं उदाहरण दिलं आहे बरं. कारण कर्मयोगामध्ये राजर्षी महत्त्वाचे आहे आणि ज्ञानयोगामध्ये ब्रह्मर्षी महत्त्वाचे आहे. ज्यांनी ब्रह्मस्वरूपाला जाणलं किंवा जे ब्राह्मण असताना ज्यांनी ऋषित्व संपादन केलं त्यांना ब्रह्मर्षी असं म्हणतात. जे राजे असून ऋषीपदाला प्राप्त झाले त्यांना राजर्षी असं म्हणतात. जुन्या काळातले राजेसुद्धा ऋषितुल्य जीवन जगायचे म्हणून नाव आहे राजर्षी. देवामध्ये असताना ऋषी देवर्षी, हे सगळे आपल्याकडे शब्द आलेले आहेत. म्हणून पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे राजर्षी लोकांचं. कर्म नैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादयः, देख पाजनकादिक कर्म जात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. जनकांचं का उदाहरण दिलं? सगळ्यात मोठा व्यस्ततेचा व्यापार कर्माचा राजाच्या पाठीमागे असतो. राजाच्या पाठीमागे जेवढी व्यस्तता असते तेवढी इतर लोकांकडे नसते. म्हणून तर राजे लोकांचे कार्यक्रम काय मिळत नाही? त्याचं कारणच आहे ना, त्यांची व्यस्तता फार मोठी असते. हे उद्घाटन झालं की ते झालं की दुसरं. आपल्या स्वतःच्या घरातलं असणारं छत पावसाने गळे नका हरकत नाही, पण लोकांच्या घरचे भूमिपूजन करावे लागतात. का? राजाच्या पाठीमागे व्याप फार मोठा असतो. आणि एवढा मोठा राज्यकारभार चालवणारा जनक असताना, जनकादी राजर्षी असताना त्यांनीसुद्धा मोक्षसुखाला गवसणी घातली की नाही? न सांडिता मोक्षसुख पावते झाले. अर्जुना, तो जाही तशाच प्रकारचा कर्मावर भर असावा. यद्यदाचरती श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. पहिलं उदाहरण दिलं आहे जनकादयांचं आणि दुसरं उदाहरण दिलं आहे स्वतःचं की अर्जुना, तिन्ही लोकांमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं कर्तव्य मला नाही. काहीतरी अप्राप्त आहे म्हणून ते मला प्राप्त करायचं आणि मग मी कर्माचरण करतोय असाही प्रकार नाही. पूर्णतेच्या बाबतीमध्ये माझी बरोबरी जगात करू शकेल असा दुसरा कोणी नाही. आणि सामर्थ्याच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर 12 वर्षापूर्वी समुद्र स्नानावर गेलेला मृत गुरुपुत्र आणण्याचं सामर्थ्य माझं आहे.
पण तो असणारा मी ईश्वर भावाला प्राप्त आहे. ओगला कर्मी वर्ते निवांतपणाने, किंवा आपल्या महापुरुषांनी अर्थ केला मुकाट्याने, कोणत्याही प्रकारची तक्रार न करता. ओगला म्हणजे मुकाट्याने कर्म करतो आहे. त्याचा फार जास्त प्रचारही नाही, प्रसिद्धी नाही. बिना बोभाट कोणत्याही प्रकारचा आवाज न करताही सगळ्या प्रकारची कर्म मी करतोय की नाही. आज सारथ्य पण वाट्याला आलं, सारथ्य पण करतो आहे. शिष्यस्ते हमशादे मानतो प्रपन्नम, तुला उपदेश करण्याचा प्रसंग आला तर उपदेशही करतो आहे. जर कालांतराने रथावरून तू खाली उतरला तर अर्जुनाची घोडी धुतली अनंते, या घोड्यांना जखम झाली असेल तर तेल पाणी करावं हेही कर्म करतो. तिथं मी असं म्हणत नाही मी द्वारकेचा राजा आहे आणि अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांचं संवाहन करत असताना त्या घोड्यांची असणारी जखम धुवून काढावी, त्यांचा चारा पाण्याची व्यवस्था करावी, काही नाही. तोही मी ओगला कर्मी वर्ते. ज्या प्रसंगाला जे वाट्याला कर्म आलं ते तक्रार न करता केलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं गुरुवर्य मारुती बाबा डॉक्टर बाबा सांगत असतात मी महाराज आहे आणि मला मीठ वाढायला सांगतो का. तोही मी ओगला कर्मी वर्ते. प्रसंगाला जे येईल ते मनुष्याने कर्म केलं पाहिजे. भगवान म्हणतात का मी कर्म करतो. जर मी असावधपणाचा परित्याग करून सावधपणाने जर कर्म केलं नाही तर मनुष्य अगोदरच आळशी आहे. ते म्हणतात भगवान तरी कुठं कर्म करतो आहे. सगळ्या प्रकारे माझ्या मार्गाचं अनुसरण करणारे हे सगळे लोक आपल्याही कर्माचा परित्याग करतील आणि न जाणो माझी उच्चतम अवस्था आहे. मी कर्म केलं काय आणि न केलं काय माझ्या स्वरूपात काही बिघाड होणार नाही. पण पाठीमागून येणाऱ्या लोकांनी जर कर्मच केलं नाही, निष्काम कर्म, तर त्यांची अंतःकरण शुद्धी होणार नाही. परिणामी त्यांना मनुष्य देहामध्ये आल्यानंतर ब्रह्मज्ञान संपादन करता येणार नाही आणि ब्रह्मज्ञान जर प्राप्त नाही झालं तर मोक्षही मिळणार नाही. म्हणजे पुरुषार्थाला योग्य असणाऱ्या मनुष्य देहात आल्यानंतर सुद्धा केवळ कर्माच्या आळसीपणामुळे ते धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पुरुषार्थापासून भ्रष्ट होतील आणि जणू काही त्यांना वर्णसंकरच प्राप्त होईल. एक क्षणभर सुद्धा गप्प बसणार नाही. मग विहित कर्म नाही केलं तर निषिद्ध कर्म करतील किंवा न जाणो दुसऱ्याचंच कर्म करतील. मग कर्मसंकर प्राप्त होऊ शकतो आणि या सर्वांचा नाश होण्याचा भाव कदाचित माझ्याकडेच प्राप्त होईल कर्मी कर्माचरण व्यवस्थित केलं नाही. म्हणून अर्जुना समर्थ जो असेल, जो सर्वज्ञतेला प्राप्त असेल, त्या पुरुषाने सुद्धा विशेष रीतीने कर्माचं आचरण करावं. विशेष करून कर्माते त्यजावेना एक अन्वयाची भूमिका असते आणि एक असणारी निषेधाची भूमिका असते किंवा व्यतिरिक्त भूमिका म्हणतात. 59 क्रमांकाच्या ओळीमध्ये विशेषे आचरावे लागे संती अन्वय पद्धतीनं सांगणं आहे आणि 68 क्रमांकाच्या ओळीमध्ये विशेष कर्माते त्यजावेना व्यतिरेकाने सांगणं आहे. कर्म केलंच पाहिजे आणि विशेष करून कर्माचा त्याग करूच नाही. दोन्ही पद्धतीनं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्या विधानाला पुष्टी किंवा बल प्राप्त होतं असं भगवंताने सांगितलं. आता या 25व्या श्लोकावर भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली. ती शंका श्री मधुसूदन सरस्वती यांनी प्रगट केली आहे. भगवंताने पाठीमागं उदाहरण कोणाचं दिलं आहे, स्वतःचं. 3 श्लोकामध्ये मला कोणतंच कर्तव्य कर्म नाही, 3 लोकामध्ये, तरीही मी कर्म करतो आहे आणि म्हणून अर्जुना तूही कर्म केलं पाहिजे. जनकादिकांनी कर्म केलं तशा पद्धतीनं तूही कर्म करावं. यावर भक्तराज अर्जुनाने शंका घेतली, प्रभो तुम्ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहात. लोकसंग्रहाकरता जर तुम्ही कर्म केलं तर तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही. पण मी जीव आहे आणि माझ्या ठिकाणी कर्म केल्यानंतर थोडासा कर्तृत्वाचा अभिमान असू शकतो किंवा कर्म केल्यानंतर अमुक कर्मापासून मला एक फल मिळावं अशी फलाची आकांक्षाही असू शकते. मग लोकसंग्रहाकरता जर मी कर्म केलं तर न जाणो लोकांना सन्मार्ग दाखविण्याच्या असणाऱ्या प्रकारामध्ये माझं अधपतन होऊ नये. बऱ्याचदा असं होऊ शकतं की नाही. म्हणजे ज्या मेंढ्या शेतामध्ये चरण्याकरता गेल्या त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी
जो गुराखी असतो त्याला रस्त्यावर सोडून खाली उतरावं लागतं. मेंढ्या येतात रस्त्यावर आणि तो जातो खाली. तसा प्रकार होऊ नये. लोकांना सन्मार्ग दाखविता दाखविता माझा मार्ग चुकू नये किंवा मी अधपतनाला प्राप्त होऊ नये म्हणून लोकसंग्रहाकरता कसं कर्म करावं, भगवंतांनी त्यातला भेद, विशेष प्रकारचा भाव या 25व्या श्लोकामध्ये सांगितला. ज्ञानी पुरुषाने सुद्धा कर्मच करावं, पण ते अज्ञानी पुरुषाप्रमाणे जरी असेल तर फक्त कर्मात बरोबरी असावी, म्हणजे कृतीत बरोबरी आहे, वृत्तीत मात्र अजिबात बरोबरी नाही. म्हणजे कृतीत समानता आणि वृत्तीमध्ये मात्र विषमता. ती कशी आहे त्यातला भाग पुढे सांगतात. सक्ताः कर्मणि अविद्वांसः यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वान तथा असक्तः चिकीर्षुः लोकसंग्रहम. हा या श्लोकाचा पदच्छेद आहे. संबोधन कसं दिलं आहे? हे भारत, भरत कुलोत्पन्न असणाऱ्या अर्जुना किंवा भरतवंशामध्ये जन्म प्राप्त केलेल्या अर्जुना किंवा भारत देशामध्ये जन्माला आला म्हणून भारत हा एक अर्थ. आणि सगळ्यात मोठा अर्थ आहे भा म्हणजे ज्ञान. ज्ञानामध्ये रत होणारा जो देश त्याला म्हणतात भारत. आपला देश भोगामध्ये रममान होणार नाही. भोरत नाही, भारत. भोगामध्ये भोगासक्त नाही, अध्यात्म ज्ञानामध्ये रममान होणारा देश. ऋषीमुनींची परंपरा आपल्या रक्तामध्ये प्रवाहित आहे म्हणून आपल्या व्यक्तीला सांगावं लागत नाही. त्यातही जर आपण थोडंसं भाग सांगून जातो. आपण जर बाहेरच्या राज्यामध्ये गेलो आणि जर तिथं त्या प्रांतामध्ये एखादं भजन सुरू झालं तर महाराष्ट्रात त्या लोकांना टाळी तालात वाजवावी सांगावं लागत नाही. ते आपोआप ठेका धरतात, कारण त्यांच्या त्या प्रवाहामध्ये ते भजनाचे संस्कार आपोआप आहे. आम्ही ते जगन्नाथपुरीला गेलो ना, म्हणजे जगन्नाथपुरीला गेल्यानंतर रात्री गेलो तर तिथं भजन सुरू होतं. तर ते आपली सगळीचे वारकरी मंडळी होती, त्यांनी अगदी तालामध्ये टाळी वाजवली, एकाची सुद्धा टाळी चुकली नाही. बहुतेक आमची वाजवल्यामुळे ती तालात आली का, त्याचे संस्कार आहे आपल्याला. तसे भारत देशामध्ये सगळ्या लोकाला अध्यात्मज्ञानाचे स्वाभाविक संस्कार आहे म्हणून आपला देश भारत आणि याचा आपल्याला गर्व असावा. म्हणून आपण आपली बाहेर गेल्यानंतर ओळख सांगत असताना मी भारतीय अशी ओळख सांगावी किंवा मी महाराष्ट्रीय अशी ओळख सांगावी. हे बाकीच्या ओळखीनंतर आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. म्हणून हे भारत, ज्ञानामध्ये रममान होणाऱ्या हे अर्जुना, यथा ज्याप्रमाणे सक्ताः, सक्त दोन्हीचा अर्थ एक होतो आणि असक्त याचा अर्थ वेगळा आहे. सक्त आणि आसक्त या दोन्हीचा अर्थ एकच आहे, पण असक्त याचा अर्थ मात्र विरुद्ध आहे. सक्त म्हणजे काय? थोडक्यामध्ये चिकटलेला, ज्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे भोगाची आवड आहे त्याला म्हणतात सक्त. आणि परिपूर्ण असेल तर मग आसक्त. आणि अजिबात भोगाची इच्छा नाही, असक्त. इतका फरक आहे बरं अ मध्ये आणि आ मध्ये. अ म्हणजे अजिबात नाही आणि आ म्हणजे पूर्ण. सक्त म्हणजे विषयाच्या इच्छेने संपन्न, अ म्हणजे नाही आणि आ म्हणजे पूर्ण विषयाने संपन्न. असा मराठीतला एक प्रकार आहे, वर्म आहे ते. सक्ताः पुन्हा अविद्वांसः. अविद्वान म्हणजे आत्मज्ञान शून्य. पहिल्यांदा तो अज्ञानी आहे आणि कर्म करण्याच्या बाबतीमध्ये ज्ञानी आहे. इथे अविद्वांस शब्द जरी घेतला असेल तरी तो आत्मज्ञानाच्या ज्ञानाने विरहित असा अर्थ घ्यायचा. कर्मज्ञान त्याला चांगल्या प्रकारचं आहे म्हणून तो कर्मणी सक्तः, कर्मणी सक्ताः बहुवचन आहे. अविद्वांसः आत्मज्ञान शून्य असणारा अज्ञानी पुरुष पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार कर्माच्या ठिकाणी अत्यंत आसक्त आहे. म्हणजे काय? मी या कर्माचा करता असा कर्तृत्वाभिमानही आहे आणि या कर्मापासून मला अमुक एक फल मिळावं अशी त्याची फलाची सुद्धा अपेक्षा आहे. ते आणखीन एक प्रमाण आपलं सहज पाठ झालं आहे. प्रयोजनमुद्दिश्य
न मंदोपि प्रवर्तते. मंदातला मंदसुद्धा मनुष्य प्रयोजन पाहिल्याशिवाय कोणत्याही कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. एखाद्या वेड्याला जर म्हटलं आपण इकडे ये, तर तो म्हणतो कशाला, मला काय मिळणार आहे. म्हणजे वेड्यातला वेडासुद्धा काय म्हणतो आहे, प्रयोजनावर त्याची दृष्टी आहे. कोणताही मनुष्य प्रयोजनाशिवाय कर्म करत नाही. हा कर्मावर नजर ठेवणारा यथा कुर्वंती, ज्याप्रमाणे कर्म करतो. म्हणजे काय, आत्मज्ञान शून्य अज्ञानी आहे. कर्तृत्वाने आणि कर्मफलाच्या आसक्तीने संपन्न पुरुष जशा प्रकारची कर्म करतो तथा त्याचप्रमाणे विद्वान कुर्यात. विद्वान पुरुषाने सुद्धा तसंच कर्म करावं. मग फरक काय राहिला, एक फरक आहे, तो अविद्वान आहे आणि हा विद्वान आहे. म्हणजे तो आत्मज्ञानाने शून्य आणि हा आत्मज्ञान संपन्न आहे. दुसरा फरक कोणता आहे, तो सक्त आहे आणि हा असक्त आहे. म्हणजे त्याच्याकडे कर्तृत्वाचा अभिमान आहे आणि याच्याकडे कर्तृत्वाचा अभिमान नाही. किंवा त्याला अमुक कर्मापासून अमुक एक फल मिळावं ही अपेक्षा आहे आणि याला कोणत्याही कर्माच्या फलाची अपेक्षा नाही. म्हणून विद्वान जरी असेल तथा कर्म करावं, तसंच कर्म त्याने केलं पाहिजे. पण तो मनात असक्त आहे आणि तो मात्र पहिला सक्त आहे. त्याने कर्म कशाकरता करावी. भगवान म्हणतात लोकसंग्रहम चिकीर्षुः, लोकांना सन्मार्ग दाखवावा हा लोकसंग्रह. आणि तो लोकसंग्रह करण्याची अपेक्षा ज्याची असेल त्याला म्हणतात चिकीर्षुः. लोकसंग्रह करण्याची इच्छा धारण करणारा विद्वान पुरुष त्याने सुद्धा अज्ञानी पुरुषाप्रमाणे वरवरून कर्म करावी. बरं, म्हणजे जर आपण बाह्य आचरण पाहिलं तर अज्ञानी पुरुष आणि ज्ञानी पुरुष आपल्याला कर्मावरून ओळखू येणार नाही. फक्त त्यांच्या असणाऱ्या वृत्तीवरून त्यातला फरक लक्षात येईल. म्हणून तर कर्माचरण करणाऱ्या ज्ञानी पुरुषाला पाहिलं आणि अज्ञानी पुरुषाला पाहिलं की सामान्य पुरुषाला ते ओळखूच येत नाही. कारण कर्म करत असताना ते सारखे दिसतात. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीचे, एरवी निर्धारिताने निजे सोयजयाची. एरवी त्याची आत्मस्थिती हे वेदाला किंवा कुणालाच कळणार नाही, म्हणून तो मात्र तसा व्यवहारात राहतो. यातून भगवंतांना निर्देश करायचा आहे की ज्ञानी पुरुषाने व्यवहारात वागत असताना आपण सामान्य लोकांमध्ये मिळून मिसळून सामान्य पुरुषाप्रमाणेच वागावं. किंवा भागवतामध्ये असं म्हटलं आहे, बुधो बालकवत. ज्ञानी आहे पण बालकाप्रमाणे राहावं. विद्वान आहे पण जडवत, मला काहीच कळत नाही असं वागावं. कारण जर तो विशेष पद्धतीनं वागू लागला तर लोकांना त्याचं वर्म कळणार नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाने विशेष पद्धतीने हे वागू नये, सामान्य वागावं. आणि दुसरा प्रकार, शास्त्राच्या विरुद्धसुद्धा वागू नये. कारण जो त्याची हानी नाही होणार. शास्त्र पद्धतीनं वागला तर वाढही होणार नाही आणि शास्त्रविरुद्ध वागला की स्वतःची हानी नाही होणार. पण त्याला प्रमाण मानणारे जे माणसं मागून येतील त्यांची मात्र फार मोठी हानी होईल. आणि ती हानी टाळण्यासाठी त्याने जपून पाऊल टाकलं पाहिजे. गुरुवारी गोलेबाबा सांगायचे, बुवा समाज घडविण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याने जपून पाऊल टाकलं पाहिजे. त्याचं एक पाऊल चुकलं की मागून येणारे हजारो पाऊलं चुकतात. यासाठी लोकसंग्रहम चिकीर्षुः. 2-4 दिवसापासून आपला हाच विषय गीतेतला आहे. लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाने अगदी सामान्य पुरुषामध्ये मिळून मिसळून तशाच प्रकारे वागावं. हे जर श्लोकाचं चिंतन पाहिलं तर आपल्या गुरुजनांकडे पाहिल्यावर वाटतं की बरोबर आहे, फार मोठ्या उच्चतम अवस्थेला प्राप्त केलं आहे. पण साधकांना मार्गदर्शन घडावं याकरता ते आपल्यात राहतात आणि आपल्यासारखंच साधकाला मार्गदर्शन घडावं याकरता तो प्रकार आपल्या आचरणातून दाखवतात. लोकसंग्रहम चिकीर्षुः. असक्त आहे, विद्वानही आहे. एखादा पुरुष किती विद्वान जरी असेल व्यवहारातला, खरं त्याला विद्वान शब्द व्यवहारात वापरला जात नाही. व्यवहारामध्ये शहाणा शब्द वापरला जातो. शहाणा लागून गेला असं म्हणतात ना लोक. त्याला व्यवहारातलं कळतं म्हणून त्याला शहाणा म्हणतात. असा व्यवहारातला कितीही संपन्न असेल आणि आत्मज्ञानाच्या विरहित असेल तर तो अज्ञानीच मानला जातो.
आणि एखादा आत्मज्ञानाने संपन्न जर असेल तर तो आतून ज्ञानाने संपन्न आहे, पण व्यवहारामध्ये मात्र अज्ञानी पुरुषाप्रमाणे तो वागतो आहे. ते आपल्या भारत देशाला ज्यांच्यामुळे हे नाम पडलं ते भरतराजे, ऋषभदेवांचे शतपुत्र. त्यामध्ये ज्येष्ठ असणारे तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायण परायणः विख्यातम वर्षम एतद यन्नाम्ना भारतम अद्भुतम. भागवतामध्ये हा विचार आला आहे. 100 पुत्र आहे ऋषभदेवाला आणि त्यांची सुद्धा पदार्थाभाविनी अवस्था बरं योग वाशिष्ठामध्ये प्रतिपादन केल्याप्रमाणे. मग ज्येष्ठाची काय गती आहे नाथ महाराजांनी विस्तार केला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. 99 भाऊ शिल्लक राहिले की नाही, ते 9 जण झाले नवयोगेश्वर, राहिले 90. त्यापैकी 81 जण जे आहे ते कर्ममार्गाचे प्रवर्तक झाले, पुन्हा 9 जण राहिले, ते नवखंड असणाऱ्या पृथ्वीचे राजे झाले. अशी सगळ्यांची गती सांगितली. काय मुलं असेल 100 पुत्र, पण सगळे संस्कारी. आणि त्या ज्येष्ठाची काय गती झाली, त्यांनी नाथ महाराज विचार करता तिने दिग्मंडल चिंतेले, समुद्रवलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. जे देवांनाही पाहायला भेटले नाही ते सगळे भोग त्यांनी भोगिले. अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल मंत्री सर्वत्र, राज्यही अनुकूल, मंत्री अनुकूल, स्त्रिया पुत्रही अनुकूल, पण त्या सगळ्यांचा परित्याग केला बरं. काहीच मिळालं नाही म्हणून त्याग करणं सोपं आहे, पण सर्व मिळालं आणि त्याग करणं कठीण आहे. जे राज्य वैभव भोगिते त्यांची कदा न वेगा विरक्ती, भरते केली नवल ख्याती, सेवेला श्रीपती भोग त्यागे. जे राज्य आणि वैभव भोगतात त्यांना विरक्ती कधीही प्राप्त होत नाही. म्हणून विरक्ती संपन्न करणाऱ्या पुरुषाने लौकिकातला धन मान पाहिल्यानंतर हुरळून जाऊ नये. बऱ्याचदा आपल्याला वाटतं आपण अध्यात्मामध्ये आलो, लौकिकातली 4 चाकी पाठीमागं लोक फोटो काढायला फिरतात, संपत्ती मिळते आहे, हेच आपल्या परमार्थाचं काय आहे वैभव किंवा फळ आहे. जे राज्य वैभव भोगिते त्यांची कदा न वेगा विरक्ती. वैराग्य नाही प्राप्त होणार, प्रसिद्धी मिळेल, भोगाची अनुकूलता मिळेल, पण विरक्ती नाही प्राप्त होणार. आणि त्यांनी राज्याचा परित्याग केला, निघून गेले. हा जैन परंपरेमध्ये ऋषभदेवांनाच प्रथम असणारे तीर्थंकर मानलं जाते, मान्य आहे, ते आहे, परंपराच आहे. मग त्यांनी राज्याचा परित्याग केला आणि निघून गेले वनामध्ये. नाथ महाराजांनी विचार केला त्याच जन्मामध्ये त्यांना ती प्राप्ती व्हायला पाहिजे होती, एवढीच उणीव राहिली. आता हा आपला अधिकार नाही बरं, आपला अधिकार नाही. भरतांची उणीव काढावी हा आपला अधिकार नाही आहे. सावध व्हावं हा आपली परंपरा आहे. आपण सावध झालं पाहिजे. त्या हरणावर प्रेम केलं, पाण्यात बिचारा वाघ चाललं होता, आणलं, शेकोटी तयार केली, त्याला ते थंडीने कुडकुडत होतं, उष्णता तयार केली, पुसून घेतलं, त्याला कोवळा असणारा हिरवा लुसीत चारा आणला, खाऊ घातला आणि प्रेम जडलं. जो वेळ साधनेत जायचा तो संगोपनात जाऊ लागला आणि परिणाम काळाने बरोबर पास टाकला. काळ नेमका पास टाकवता सुसंधी पाहून. जास्त आपलं कोणावर प्रेम जडलं, काळ जवळ आला समजून घ्यावं, संपलं रे. काळाचाच आहे तो प्रकार, काळाचा पाश आहे. मग आपलं चार्जरवर जरी प्रेम असेल, काळाचा पाश आहे, प्रेमाचा प्रकार आहे. प्रियम तॉम रोजशेती, काळाचा प्रकार. आणि मग ते हरणाचं स्मरण करता करता मरण आलं, पुढचा जन्म हरणाचा. त्याच्यानंतर पुन्हा मनुष्य देह प्राप्त झाला. आता मात्र सावध बरं. मला यातला प्रकार काय सांगायचा आहे, मागच्या जन्मामध्ये ज्ञान संपादन केलं, हरणाच्या जन्मामध्ये सुद्धा सरोवरावर जावं आणि आपल्या मुखामध्ये पाणी भरावं आणि भगवान शंकराला अभिषेक करावा, जो आता श्रावणात सगळीकडे सुरू झाला आहे. श्रावण संपला की भक्त गायब, श्रावणात मात्र गर्दी आहे. असो, काही का होईना करतात बिचारे. मग त्याही जन्मामध्ये साधना चुकली नाही आणि आगामी जन्म मनुष्याचा मिळाला. त्याने विचार केला आता मागे उणीव राहिली, आता मात्र अभिमान येऊच द्यायचा नाही. ब्राह्मण जन्म होता, पण आपण गायत्री मंत्राचा उच्चार केला तर जान वगळ्यात पडेल आणि सगळे ब्राह्मणाची कर्म करावे लागतील. त्यापेक्षा मंत्राचा उच्चारच नाही करायचा, म्हणजे त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे दीक्षा मिळणार नाही. ज्ञानी होते पण अज्ञानी पुरुषाप्रमाणे रावले. नाव काय पडलं, जड भरत. अज्ञानी नव्हते बरं, जडवत आचरे.
म्हणजे अज्ञानी पुरुषामध्ये अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहायचं, अलौकिक न व्हावे. आता ओवीस ती येणार आहे. कशा करता? ज्ञानी पुरुषांना पाहिलं की प्रमाण मानतात लोकसंग्रहासाठी. यावर ज्ञानोबाऱ्याचं स्पष्टीकरण आहे. देखे फळाचे आशा आचरे कामुक जैसा, कर्मी भर होआवा तैसा निराशाही. जे नामकारण पुढत पुढती पार्था, हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नो हावे लोकां प्रती. हे संत महापुरुषांची दया आहे बरं. नाहीतर शास्त्रही त्या महापुरुषांना कोणत्या प्रकारचं विधान नाही सांगत. पण ज्ञानोबा संत भूमिकेत आहे आणि त्याहीमध्ये पुन्हा साधकांचा मायबाप म्हणजे आईवडिलांच्या भूमिकेत. मग अनेक साधकांचं कल्याण व्हावं याकरिता ज्ञानोबाऱ्यांची पाठीमागून येणाऱ्या सगळ्या संतांना एक प्रकारची विनवणी आहे किंवा एक प्रकारची विचारणा त्यांच्यासमोर ठेवली आहे की त्यांनी असं वागलं पाहिजे. कसं वागावं? उदाहरण दिलं आहे. देखे, पहा बरं अर्जुना, फळाची आशा कामुक जैसा आचरे. एखादा कामुक पुरुष असतो. कामुक म्हणजे काय? ज्याच्या मनामध्ये अमुक एका प्रकारच्या कर्मापासून फळ मिळावं. समजा एखादा पुरुष पुत्र नाही त्याला, तर तो मग यज्ञ करतो. त्याला म्हणतात पुत्र कामेष्टी या. पुत्र कामेष्टी जो कोणी केला आहे? दशरथ राजाने केला आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ. मग यज्ञ नारायण संतोष पावला, मग तो बाहेर आला. मग कामनाच आहे की नाही? पुत्र कामनेसाठी पुत्र कामिष्टी याग करावा. पाऊस पडत नसेल, कारिरी नावाचा याग किंवा पर्जन्यनिष्ठी याग करावा. किंवा एखादा राजा असेल क्षत्रिय, राजसूय नावाचा यज्ञ करावा. किंवा जर आपल्या हातून क्षत्रिय असताना एखादं कर्माचरण घडले त्या पापातून सुटका व्हावी याकरता प्रभू रामचंद्राने एक यज्ञ केला. कोणता? अश्वमेध यज्ञ. माता प्रभू रामचंद्रांना कामना नाही, पण भविष्यामध्ये अनेक राजे लोक युद्ध करतील. मग त्या युद्धातून घडणारी जी काही हिंसा असेल त्यातून काही प्रमाणात का होईना यांचं परिमार्जन घडावं याकरिता त्यांनी ते यज्ञ केले पाहिजे. ते यज्ञातले प्रायश्चित्त कर्म आहे. किंवा एखाद्याने शेण याग केला की त्याला प्रायश्चित्त सांगितले आहे. ते सगळे प्रकार विस्तार नाही. पण ज्याप्रमाणे एखादा सामान्यही पुरुष ते कर्म करतो पण त्याच्या मनामध्ये फळाची कामना नसते. एखादा मनुष्य स्वर्गाला जाण्यासाठी 100 यज्ञ करतो. त्या कामुक पुरुषाचा जो विचार आहे ना, तो विचार आला आहे 9व्या अध्यायामध्ये. त्रैविद्या मां सोमपापूत पापाः यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते, ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकमश्नन्ति दिव्यान दिव्यदेव भोगान. ते सगळ्या प्रकारचे यज्ञ करतात. ज्ञानोबारा म्हणतात, देख पागा किरीटी आश्रम धर्माच्या राहटी, विधी मार्गा कसवटीचे आपणची होते. त्यांनी जर यज्ञ केला तर इतका तंतोतंत यज्ञ करतात. ते इतका तंतोतंत की त्यांचा यज्ञाचा प्रकार पाहिला की तिन्ही वेद प्रसन्नतेनं आनंदाने मान डोलवतात. यजन करिता कौतुके तिही वेदांचा माथा तुके. आणि क्रिया एवढी चांगली असते की क्रिया फळेसी उभी ठाके पुढा जाया. अजून काही क्रिया पूर्ण नाही झाली पण क्रिया एवढी चांगली असते जणू काही क्रिया त्यांना फळ देण्याकरता समोर उभी राहते आहे. इतकं ते कर्म करतात. फक्त वाईट एक करता, शतक्रतुये जिले माते की इप्सी साती स्वर्ग सुखाते. आता पुण्य केही निरोते पाप नोहे. 100 यज्ञ चांगले करतात पण यज्ञ झाले की देवाला प्रार्थना करतात. देवाकडे देवाची मागणी नाही करत. देवाला म्हणतात, देवा एक कृपा करा ना, आम्हाला तेवढं स्वर्गाचं इंद्रपद द्या की. इप्सिताते स्वर्ग सुखाते मनते संसारी जन्मीचे, यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. हे ते कामुक पुरुष आहे. ज्ञानोबाने त्यांचं उदाहरण देतात. कामुक पुरुष ज्याप्रमाणे फळाच्या आशेने कर्म करतो, अगदी निराशाही. आता या महात्म्याला आशा नाही म्हणजे मनामध्ये निराशा, निघून गेलेली आहे आशा, त्याला म्हणतात निराश. बरं, व्यवहारातला निराश नाही घ्यायचा. व्यवहारातला निराश म्हणजे नर्वस, जो अजिबात जागा सोडत नाही, तो उपयोगाचा नाही, तो नाही घ्यायचा.
इथे सगळ्या प्रकारची तो कर्म करतो. म्हणून निराशाही निरीच्छा असणाऱ्या पुरुषाने देखील कर्मी भर तैसा हो आवा, त्यांची सुद्धा कर्माच्या ठिकाणी भर आवड तशाच प्रकारे असावी. मग फरक काय आहे? एक फरक आहे, तो आहे कामुक म्हणजे आशा संपन्न, आणि हा आहे निराश. एवढा फरक आहे. दुसरा फरक तो आहे अज्ञानी, आणि हा आहे ज्ञानी महात्मा. कर्म दोघांचे सारखं आहे, पण कर्म जरी दोघांचं सारखं असेल तर त्यामध्ये फरक मात्र वृत्तीचा आहे, कृतीचा नाही. बरं, संतांच्या वृत्तीचा आणि कृतीचा सामान्य पुरुषामध्ये भेद असतो. सामान्य पुरुषाची कृती आणि संतांची कृती समान आहे, पण वृत्ती मात्र भिन्न भिन्न असते. सामान्य पुरुषाची वृत्ती वेगळी आणि महापुरुषांची वृत्ती वेगळी. एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. असं म्हणतात, शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज पैठणात राहतात. प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये राहत असताना काही जरी केलं अजिबात क्रोध येत नाही. आता चांगलं आहे की नाही? हे अजिबात समोरच्या व्यक्तीला जर क्रोध येत नसेल तर चांगलं आहे ना. पण काही लोकांना मात्र यांना क्रोध का येत नाही म्हणून यांना क्रोध येतो. हे फार अवघड आहे. शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांना क्रोधच काय येत नाही, याचाही काही लोकांना क्रोध आला. आणि मग त्यांनी विचार केला, बघून घेऊ, तुम्हाला राग येत नाही ना, आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी तुम्हाला राग येईल त्या दिवशी आम्ही कृतकृत्य झालो. बस हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट. आणि मग असे लोकांची संघटना लवकर तयार होते. बरं, त्यांच्या जागाही राखीव असतात गावामध्ये. त्या वाटेवर कोणी बसत नाही, त्या गावाच्या चौकात बसतात ते. तसे लोक काही बसले. नाथांना राग आला पाहिजे. आणि मग गावात एक व्यक्ती नवीन आल्याबरोबर जेहरी घातला. मग नवीन दिसता, नजर काय असते बघा. हो म्हणे नवीनच आहे. कशा करता आला? म्हणे मुलीचा विवाह आहे आणि मग ते खर्च करण्यासाठी पैसे नाही, 200 रुपये मिळावे या उद्दिष्टाने आम्ही आलो आहे. ते म्हणले कसं करायचं रे? बाकीचे लोक म्हणले आपले खिशातले गेले तर चालेल, वर्गणी करून आपण आपल्या 200 रुपये देऊ, तुला एक काम करावं लागेल. आणि काय? समोर शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज राहतात. अशी काहीतरी कृती करायची बरं, की त्यांना क्रोध आला पाहिजे. तो मला चालेल ना म्हणे, कृती करायला काय हरकत आहे? 200 रुपये मिळत असेल तर काय हरकत आहे? पैशासाठी लोक काही करू शकतात. आता बरेच कीर्तनकार उदाहरण देतात, मी ते देत नाही कारण आपलं पाठ आहे. पैशासाठी काही पण करू शकतात. ते काही सुद्धा रडते पडते काही पण अवघड आहे. पैशासाठी काही पण करू शकतात, लोकही करू शकतात काही सुद्धा. अवघड आहे त्या गोष्टी, त्याचा विस्तार नाही करायचा. तुम्ही जाणकार आहात. ऐका, तुम्हाला क्रोधच आणायचं आहे की नाही? शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज देवपूजा करतात. जुन्या काळातला प्रकार, पायामध्ये जोडा आहे, पण कशाचा? चांबड्याचा. जोड्यासहित तो देवपूजेच्या घरापर्यंत गेला. आता राग येऊ शकतो की नाही? जोडा कुठं सोडावा? उमऱ्याच्या बाहेर अंगणामध्ये सोडावा. तो जोडा घालून देवपूजेपर्यंत 16 ओळ पाळायचं असतं त्या ठिकाणी. नाथ महाराजांना अजिबात नाही राग आला. वा वा वा, काय भक्ती आहे तुमची, देवाच्या दर्शनाची काय लालसा आहे तुमच्या मनामध्ये. पायातला जोडा काढावा हे सुद्धा तुम्ही विसरले. काय वाक्य, किती सकारात्मक विचार आहे बरं. आपल्यासारखा मला असता देव फेकून मारतो तुला, आपल्याला एवढा राग आला असता. नाथ महाराजांनी मात्र नाही. काय लालसा आहे, काय आवड आहे तुमची, जोडा काढावा याचं सुद्धा तुम्हाला भान राहिलं नाही. देहभाव विसरला तुझं देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठल. तो नवा पहिला पेपर तर नापास झाला. बस आता तर यांना काही राग आलाच नाही. मग शांतीब्रह्मनाथ महाराज म्हटले, आता तुम्ही आलेच आहात, जेवण करून जा. जेवता जेवता त्यांनी शोभणार नाही असा प्रकार केला. नाथ महाराजांच्या धर्मपत्नीची थोडीशी चेष्टा केली. आणि मग नाथांनी सांगितलं धर्मपत्नीला, सांभाळ बरं. त्यांनी सांगितलं, काही नाही, हरिपंडिताला पाठीवर घेऊन वाढण्याची मला सवय आहे, त्यामुळे या ब्राह्मणाला मी पाठीवरून पडू देणार नाही. तो पाठीवर जाऊन बसला होता वाढता वाढता, तरी राग नाही आला. आणि मग तो नाराज झाला. मी महात्म्याची चेष्टा केली, माझा नाईलाज आहे. मग त्यांनी सगळं सांगितलं रडून, सगळं, की मला 200 रुपये मिळावे म्हणून मी हे सगळं कर. नाथ महाराज म्हणले, तू जेवण कर चांगलं. पण मग माझे पैसे गेले ना.
पैशाची काळजी करू नको, तो जेवण तर कर. भरपूर जेव घातला त्याला. म्हणले आता पैसे किती पाहिजे? 200 रुपये ना. फक्त आता एक सांगतो तेवढं करायचं, फक्त तू पळायचं, मागं नाही पाहायचं. आणि मग नाथ महाराजांनी असं म्हणता त्या चुलीतलं जळतं लाकूड हातात घेतलं आणि त्याच्या मागं लागली. कोणाच्या? जो घरात 200 रुपयासाठी आला होता. बस तेवढंच फक्त गावातल्या लोकांनी पाहिलं. वा वा वा, आला की नाही राग? आता तो राग आला होता का आणला होता? दाखविण्यापुरता आणला होता. हे फक्त बाहेरून कृती आहे, वृत्तीत मात्र बदल नाही. पुढचा विस्तार नाही करायचा. ज्याप्रमाणे त्या व्यक्तीसाठी नाथ महाराजांनी फक्त वरून कृती केली, वृत्तीतली असणारी शांतता बिघडू दिली नाही, तसं सामान्य पुरुषाला मार्ग दाखवण्यासाठी जसा एखादा कामुक पुरुष कर्म करतो, सकाम पुरुष कर्म करतो, तसा ज्ञानी पुरुषांनी सुद्धा आशा नसतानाही कर्म करावं. कर्मी भर व्हावा तैसा निराशाही. पण स्वतःसाठी नाही तर मग कशासाठी? त्याचं कारण ज्ञानोबाऱ्या पुढे सांगतात. जे नाम कारण पुढती पार्था, हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या. हे कारण आहे बरं त्यामधलं. सकळ लोक संस्था, संस्था शब्दाचा अर्थ फार गोड आहे. सम्यक स्थिती त्याला म्हणतात संस्था. आणि ज्यामध्ये लोकव्यवहाराची स्थिती चांगल्या प्रकारे राखली जाते, पाळली जाते, अशा सम्यक असणाऱ्या स्थितीला संस्था म्हणतात. आणि लोकांची सम्यक स्थिती राहत असेल तर त्याला म्हणतात लोकसंस्था. हा त्यातला अर्थ आहे. समचा अनुस्वार आहे की नाही, त्या अनुस्वाराचा हलंतमा असा अर्थ करायचा. सम उपसर्ग आहे आणि स्थातिष्ठती नावाचा धातू आहे. राहणे, थांबणे असा त्याचा अर्थ होतो. सम्यक प्रकारे राहणं ज्यामध्ये होतं आहे त्याला म्हणतात संस्था. आणि या सगळ्या लोकांची स्थिती कशामुळे राहील? ब्रह्मदेवाने उपदेश केला आहे, कर्म करा म्हणजे तुमची सगळी स्थिती चांगली राहील. तुम्ही कर्म केलं की सृष्टीचं चक्र चांगल्या प्रकारे सुरळीत चालू राहील. तुम्ही कर्म करा म्हणजे तुम्हाला आत्मज्ञानही प्राप्त होईल. तुम्ही कर्म करा, तुमचा शरीर निर्वाहही चांगल्या प्रकारे होईल. ही लोकसंस्था आहे. आणि संपूर्ण असणारी लोकसंस्था पुन्हा पुन्हा पुढती म्हणजे वारंवार निरंतर रक्षणीय, यांचं रक्षण केलं पाहिजे. वारंवार शब्द का वापरला बरं? कारण कालाच्या ओघामध्ये लोकसंस्थेमध्ये अनेक प्रकारचा बिघाड होतो. सत्ययुगामध्ये फार सांगावं लागलं नाही लोकांना. साहजिकच सत्वगुणाचा उत्कर्ष असल्यामुळे सगळे शास्त्राप्रमाणे वागायचे. त्रेतायुगामध्ये पण काही कष्ट नाही पडले. द्वापार युगामध्ये थोडंफार सांगावं लागलं. पण कलियुगाला प्रारंभ झाला की तुकोबारांचं प्रमाण आलं. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा. ते कलियुगाच्या प्रारंभ झाला तर बदल कसा झाला लोकांमध्ये? असं म्हणतात की धर्मराजा राज्यपदावर आरूढ झाले, धर्मराज युधिष्ठिर. आणि त्यांच्या असणाऱ्या राज्यामध्ये एका शेतकऱ्याने जमीन विकली दुसऱ्याला. जमीन विकली, व्यवहार झाला त्यांचा. जमीन विकल्याबरोबर ज्याने घेतली त्यांनी नांगरणी केली. नांगरणी थोडीशी खोल केल्यामुळे एका ठिकाणी नांगर अडकला. आवाज आला, त्यांनी ते खोदून पाहिलं. सुवर्णमोहराने भरलेला हंडा निघाला. प्रामाणिक होता आणि द्वापारयुग होतं. द्वापारयुग. मग त्याने तो हंडा घेतला आणि जो जुना मालक आहे त्याला सांगितले, बघ मी फक्त जमीन विकत घेतली, त्यातलं जे धन पुरलेलं आहे ना ते माझं नाही, हे तुझं आहे, त्यामुळे तू घ्यावं. तो म्हणला नाही, ज्या दिवशी जमीन विकली ना मग त्या जमिनीच्या वर काय उगवतं आणि खाली काय सापडतं मला माहिती नाही, हे सगळं तुझं आहे. त्यांचे भांडणं सुरू झाले. कशावरून? हे धन कुणाचं आहे म्हणजे कुणी स्वीकारलं पाहिजे, दोघंही स्वीकारत नाही. मग ते धर्मराजाकडे ते ठेवलं आणि दुसरा दिवस आला. आता अगोदरच्या दिवशी भांडत होते की आमच्या दोघांचं नाही, आणि दुसऱ्या दिवशी भांडणं सुरू झाले हे आमचं आहे म्हणून. म्हणजे भगवंताने पाहिलं, भगवंताने सांगितलं द्वापारयुग संपलंय आणि कलियुगाला कुठंतरी प्रारंभ झालाय. त्या कलियुगाचं वारं वाहू लागलं, त्याचा परिणाम यांच्या मनामध्ये बदल झाला. म्हणून ही लोकाची जी काही वृत्ती आहे ही कालानुसार बदलत असते.
आणि म्हणून लोकाची लोकसंस्था पुढती शब्द आला ना, वारंवार सगळ्या संतांना वारंवार का अवताराला यावं लागतं, का सांगावं लागतं वारंवार? त्याचं कारण स काले नेह महता योगो नष्ट परंत पहा. बहुतेक काळ व्यर्थ गेला, नेनो कैसा मोह वाढिन्नला. त्याने बहुतेक काळ व्यर्थ गेला, म्हणून योग हा लोपला लोकी. आणि हे कार्य संत करतात. म्हणून कालामध्ये बदल झाला की मनुष्याच्या वृत्तीमध्ये बदल होतो. पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था सगळ्या लोकांची सम्यक स्थिती कर्मामुळे राहते आणि तिचं रक्षण सर्वथा सर्व प्रकारे केलं पाहिजे. म्हणून कर्मी भरव व्हावा. मागच्या ओळीमध्ये पुन्हा जायचं, रक्षणीय सर्वथा म्हणून या कर्मी भरव व्हावा तैसा निराशाही. ही सगळी लोकसंस्था कर्माच्याद्वारे चांगल्या प्रकारे रक्षण केली जाते आणि म्हणून ज्ञानी पुरुषाचाही कर्माच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भर असावा. आता ही ज्ञानोबरांची ओळी सूत्ररूपाने आहे आणि अतिशय मार्मिक. मग ज्ञानी पुरुषाने कसं वागावं? मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. मार्गाधारे मार्गाच्या आधाराने वर्तावे, वर्तन करून दाखवावं. कोणता मार्ग? सामान्यपणे आपल्या समोर काही मार्ग येतात. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग. हाही मार्ग घेता येईल. किंवा महाजन येन गतस्स पंथाहा, महापुरुष ज्याने गेले, ज्या मार्गाने गेले त्यालाही पंथ असं म्हणतात. किंवा वेदाने जो मार्ग दाखविला, वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, हाही मार्ग घेता येईल. किंवा बोध दिला मद सांगा ते मार्ग दाविला नीट. भगवत प्राप्तीपर्यंत घेऊन जाणारी जेवढी साधना असते त्या सगळ्या साधनेला मार्ग असं म्हणतात किंवा पंथ असं म्हणतात. आणि जे जे मार्ग दाखविले असतील, मग समजा चांगदेव महाराजासारखे योगी असेल तर त्यांनी योग मार्ग दाखवला, नामदेवरायांसारख्यांनी भक्ती मार्ग दाखवला, ज्ञानोबरांनी ज्ञान मार्ग दाखवला, जनकादिकांनी कर्म मार्ग दाखवला. सगळ्या संतांनी सगळेच मार्ग दाखवले, पण त्यात विशेषत्वाने मात्र त्यांनी तो मार्ग दाखवला. म्हणून मार्गाधारे वर्तावे. जोही आपला मार्ग असेल, कर्म मार्ग, योग मार्ग, उपासना भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग, या मार्गाच्या आधाराने वर्तन करावं आणि त्याद्वारे विश्व हे मोहरे लावावे. संपूर्ण विश्वाला सन्मार्गावर लावावं. मोहरे लावावे हा वाक्प्रचार आहे. मोहरे लावावे म्हणजे मार्गाला लावावं. बरं, अलौकिक नोहावे लोकांप्रती. लोकांसाठी आपण कोणीतरी लोकांपेक्षा वेगळे आहोत, म्हणजे मी कोणीतरी अलौकिकच आहे असं ज्ञानी पुरुषाने कधीही वागू नये. अलौकिक शब्दाचा एक अर्थ होतो लोकांपेक्षा वेगळं, दुसरा अर्थ होतो लोकबाह्य. शास्त्राला सोडून किंवा लोकमर्यादेला सोडून असं त्यांनी कधीही राहू नये. सामान्य पुरुषाप्रमाणेच राहावं आणि त्यांना आपल्या कृतीतून मार्ग दाखवावा. आपण जर उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोने हा सगळा जर अभंग पाहिला तर यामध्ये कोणत्याही संतांनी आपल्या वाट्याला आलेलं कर्म सोडले नाही. बघा, सगळ्यांनी सगळ्या प्रकारचं कर्म केलं. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विनी, सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. हे सगळे प्रकार आले की नाही? सगळे प्रकार आले. पण कोणत्या संतांनी आपलं कर्म सोडलं? कोणतंही कर्म सोडलं नाही. म्हणून ज्या ज्या प्रसंगाला जे कर्म आलं, मार्गाधारे वर्तावे. वेदाने जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुसरण स्वतःही करावं आणि स्वतःच्या वर्तनातून संपूर्ण विश्वाला मार्गाला लावावं. अर्थात ही जबाबदारी जी आहे ती संतांची आहे. बरं, साधकांनी लोकसंग्रह म्हणजे लोकांना गोळाही करू नये हा एक अर्थ, आणि लोकसंग्रह म्हणजे लोकांना सन्मार्ग दाखविण्याच्या प्रकारामध्ये पडू नये. कारण तो स्वतः त्या मार्गाने रडत पडत चाललेला आहे, अजून तो काही मुक्कामाला पोहोचला नाही. हे कुणाचं आहे? जे मुक्कामाला पोहोचले आहे. देखे प्राप्तार्थ जाहले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकांना लागे.
नाहीतर बऱ्याचदा आपल्याला वाटतं, लोक म्हणतात ना, म्हणती हरीचा अवतार आम्हा लागे झाला स्थिर. चिरंजीव पदामध्ये वाचा, लोक स्तुती करतात, वा वा तुम्ही तर देवाचे अवतार आहात. बहुतेक आमच्या गावाचा उद्धार करण्यासाठीच तुम्ही या गावात आलात. त्याची साधना राहते बाजूला, आणि लोकांचेच गाराणे ऐकावे लागतात. मग लोक काय सांगतील, काही सांगता येणार नाही, सांगत राहतात. म्हणून हे साधकाचं कर्म नाही. ब्रह्मसूत्रामध्ये विचार आला, अधिकारी कोटीतले असणारे काही महापुरुष आहेत. तो का म्हणे, मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. जे अधिकारी कोटीतले महात्मे असतात त्यांना साक्षात भगवंताने सांगितलं आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग. आड राणे भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. त्या मार्गाने स्वतः संतही चालतात आणि सगळ्या असणाऱ्या साधकांना आपल्या जीवनातून ते दाखवतात. अलौकिकनो व्हावे लोकांप्रती. आणखीन काही चिंता नाही, आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.